नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। चाकरमान्यांसाठी तसेच पाहुण्यांसाठी कोकणातून दिली जाणारी विशेष भेट म्हणजे कोकणातली फेमस नारळाची कापं अर्थातच खोबऱ्याच्या वड्या। तर ही नारळाची कापं कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। नारळाची कापं बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी गच्च भरून ओलं खोबरं घेतलं आहे। त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी साखर घेतली आहे। अर्धा चमचा तूप आणि वेलची पूड एवढं साहित्य आपल्याला लागेल। एक नॉनस्टिक कढई मी गॅसवर तापत ठेवली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलंय। यामध्ये खोबरं आणि साखर घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती सतत ढवळत राहायचं आहे। दोन मिनिटांनंतर साखरेला पाणी सुटून साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण उकळायला सुरुवात होते। हे मिश्रण सतत ढवळावे, कारण ते एका ठिकाणी राहिले तर तळाला करपण्याची शक्यता असते। त्यामुळे वडीमध्ये काळपटपणा येऊ शकतो। आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया। वड्या पाडण्यासाठी मी सुरुवातीलाच एका पाटाला तसेच छोटी पातेली व लाटण्याला तूप लावून ठेवले आहे। कोकणात पारंपरिक पद्धतीने पाटावर थापून वड्या बनवल्या जातात। ही तयारी आधीच करून ठेवल्यामुळे नंतर गडबड होत नाही। या मिश्रणाला आता ढवळत राहून 15 मिनिटे झाली आहेत। इथे तुम्हाला दिसेल की यातील पाणी आता पूर्णपणे सुकले आहे आणि हे मिश्रण अशा प्रकारे एका ठिकाणी गोळा होत आहे। अजून 5 मिनिटांनंतर या वडीच्या मिश्रणाचा आता एकत्र गोळा झाला आहे। तर लगेच गॅस बंद करून आपण हे मिश्रण गरम असतानाच पाटावर थापून घेऊ। तूप लावलेल्या पातेलीचा आणि लाटण्याचा वापर करून वडीचं मिश्रण पाटावरती प्लेन करून घेऊ। त्यानंतर सुरीचा वापर करून आपल्या आवडीप्रमाणे खोबऱ्याच्या वड्या कापून घ्याव्यात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा।